हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग्समध्ये. तर आज आपण रेसिपी ठरवणार आहे डुबूक वड्याची भाजी. तर इथं मी अगोदर डाळ आणि खोबरं असं लाल होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. ते भाजल्यानंतर आपल्याला कढीपत्ता थोडा भाजून घ्यायचा. कढीपत्ता भाजल्यानंतर आपल्याला लसूण, कोथिंबीर आणि थोडीशी अद्रक ही मिक्सरला ॲड करून कढीपत्ता पण मिक्सरला ॲड करायचा आणि तो बारीक करून घ्यायचा. बारीक केल्यानंतर आपल्याला गॅस चालू करून तेल तापवायचं चांगलं कडकडीमध्ये आणि ते आपल्याला मिश्रण त्यामध्ये सोडून द्यायचं. याला 5 मिनटं तेल सुटेपर्यंत तापून घ्यायचं. तोपर्यंत इकडं डाळ आणि आपलं खोबरं मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं. ते झाल्यानंतर आपला इकडं मसाला हा परतून निघतो. त्यामध्ये आपल्याला काही घरगुती मसाले घालायचे आहे. तर इथे मी घरगुती बनवलेला काळा मसाला 2 चमचे घेतलेला आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर, हळद आणि चिकन मसाला घेतलेला आहे. छानपैकी हे परतल्यानंतर तेल सुटेपर्यंत छानपैकी परतायचं आणि त्यानंतर आपण हे डाळीचं आणि खोबऱ्याचं मिश्रण काढलेलं ते परतल्यानंतर सोडून द्यायचं. आपल्याला प्रमाणानुसार त्यामध्ये पाणी ॲड करायचं. आपल्याला कशी भाजी पाहिजे ते ठरवून आणि त्यामध्ये पाणी सोडायचं. इथं आपली भाजी अशी कन्सिस्टन्सी बघून सनी त्यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर इकडे मी आता घेतलेलं आहे बेसनपीठ. बेसनपीठामध्ये थोडीशी हळद, प्रमाणानुसार मीठ आणि त्यामध्ये थोडीशी आपली शिजलेली भाजी, ती भाजी थोडीशी त्यामध्ये ॲड करायची. ते ॲड केल्यानंतर छानपैकी त्याला भज्यासारखं पीठ करून घ्यायचं, कारण की आपल्याला ते भज्यासारखं सोडावं लागतं त्याच्या भाजीमध्ये. ते आता इथं आपली भाजी उकळली आहे. उकळल्यानंतर हे आपल्याला भज्यासारखे छोटे छोटे हे करून सोडून द्यायचे. बघू शकता आपली भाजी किती छान अशी उकळी आहे आणि आपल्या उकळल्यानंतर ते वडे सोडले तर आपली भाजी वडे त्याला चिटकत नाही. त्यामुळं आपले वडे असे सुटसुटीत होते. आता इथं आपण सगळे वडे असे उकळत्या भाजीमध्ये सोडायचे. भाजी गॅस बंद करायचा नाही, गॅस चालूच ठेवायचा. वडे त्यामध्ये सोडायचे. आता वडे सोडल्यानंतर 5 मिनटं छान मंद आचेवर चांगली भाजी उकळू द्यायची. असे वडे आपले फुगते आणि मस्त छान होते. आता इथे आपली भाजी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपल्या भाजीला कलर आलेला आहे आणि सुगंध पण खूप छान येतो. यामुळे ते वरती थोडी उकळल्यानंतर भाजी कोथिंबीर टाकली. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.